काही प्रॉब्लेम आपलं त्यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत, आदर आहे. कारण का जो आपल्या मदतीला असतो, आपल्या सुखदुःखात असतो, त्याचे नेहमी आभार मानले पाहिजे. माझं भांडण कुठल्या मंत्रालयाचे, माझं भांडण रेल्वे मंत्रालयाचे. आता तुम्ही म्हणाल त्यांनी काय माझं आणलं, त्यांनी काय माझं गोडं मांडलं की मी त्याच्याशी भांडण करते. माणूस खूप चांगला आहे, सुसंस्कृत आहे, अश्विनी वैष्णव बहुत अच्छा आहे. आता आधी तर आपल्याला मैत्री नाही करायची ना, आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये काम पाहिजे. आता सगळे म्हणतात ट्रेन खूप चांगल्या झाल्या, टीव्हीवर पण बातम्या येते, चॅनलवाले दाखवतात की आज वंदे भारत चालले असतात. वंदे भारत चालले किती चांगली गोष्ट. वंदे भारतच्या विरोधात नाही, कुठल्याच विकासाच्या विरोधात नाही, पण हा वंदे भारत चालले आहे त्याचा उपयोग माझ्या मतदारसंघाला किती होतो? शून्य. त्यात काही शून्य. बारामती लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण घेऊ. आपलं दुनिया छोडो अपना देखेंगे पहिले. पुण्यातून ट्रेन निघते, दौंड, भिगवण, या बाजूने मीरा आणि बारामती 4 मोठी स्टेशन येतात. दौंडचं उदाहरण घेऊ. सगळ्यात मोठं जंक्शन सगळ्यांना माहिती आहे दौंड स्टेशन. दौंड स्टेशनला 180 गाड्या थांबायच्या. किती? 180 गाड्या थांबायच्या आपल्या काळामध्ये. आता तुम्हाला माहिती आहे किती गाड्या थांबतात दौंडला? कोणीतरी एखादा नंबर तरी सांगा. 55. विलंबन व्हायचं कारण काय? की कांद्याला आणि दुधाला हमी भाव शेतकऱ्याला मिळावा, महागाई होऊ नये. महागाई न होता शेतकऱ्याला दुधाला कांद्याला भाव मिळावा याच्यासाठी मी मागणी होती. आता तुम्ही मला सांगा, माझी मागणी राष्ट्रवादी गतीची होती. आता मी घोषणा दिल्या का? नाही. तिथे मध्ये रेलमध्ये म्हणतात तिथे गेले का? नाही. मी काही गोड बोलले का? नाही. की कुठलाही पार्लमेंटचा नियम मोडला का? तर नाही. माझं दिलं मी आता उमेदवारी असते पार्लमेंटमध्ये. तुम्ही कधी टी व्ही लावून माझं बघा, मी बसलेली तरी असते आणि जर सगळे घोषणा देत असतील तर मी फक्त संधी नाही दिली तर उभी राहते फक्त आणि हात वरून सांगते की मला बोलायची संधी. पण कांद्याला हमी भाव मिळावा, दुधाला शेतकऱ्याला पैसे मिळावे एवढ्यासाठीच मी उभी राहिले. माझं म्हणणे निवडून आल्यानंतर 100 वेळा अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठवल्याला निलंबन होत असेल तर मला एक नाही 1000 वेळा निलंबित केलं तरी मला काहीच नसतं. कारण की लोकांची प्रतिनिधी, तुमची लोकप्रतिनिधी म्हणून दिली मला. तर तुम्ही म्हणाले पण तुम्ही विरोधात आहात, तुम्ही रोज विरोधच करता. मग सत्तेवाल्यांनी असं म्हणणे तुम्ही सत्तेत असेल का किंवा इकडे समोर पाहताय, सगळे समोर पाहिजे.